शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। एका वृद्धेकडील 3 लाख रुपयाची रोख रक्कम चोरून पसार झालेल्या संशयित आरोपीस कोतवाली पोलिसांच्या तपास पथकाने कारवाई करत गजाआड केले आहे। त्याच्याकडून चोरीस गेलेली संपूर्ण रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे। लाला किसन सुद्रिक असे त्याचे नाव आहे। महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतील ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली। त्यानुसार राज्यातील 50% आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने मनाई केली आहे। राज्यातील अनेक वर्षांपासून रखडलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आता पुन्हा एकदा अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडल्या आहेत। या निर्णयामुळे नगरसह जिल्हा परिषदेसह 20 जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका वर्षभर लांबणीवर पडण्याची शक्यता असून त्या पुढील वर्षी होतील अशी चर्चा सुरू आहे। राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियान 4.0 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत नगर जिल्हा परिषदेने राज्य स्तरावर द्वितीय क्रमांक पुरस्कार पटकावला आहे। वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमच्या डोम मध्ये आयोजित सोहळ्यात राज्याच्या पर्यावरण, वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी हा मानाचा सन्मान स्वीकारला। गजराजनगर फाटा परिसरात घरगुती वापराच्या गॅस टाक्यांचा विनापरवाना साठा करून ज्वलनशील पदार्थाबाबत निष्काळजीपणा केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी एकावर कारवाई करून 3,10,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर तांदळे यांनी फिर्याद दिली आहे। गजराजनगर फाटा वारुळवाडी रस्त्यावर घरगुती वापराच्या गॅस टाक्यांचा विनापरवाना साठा करून असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना मिळाली होती। त्यांनी एका पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। सावेडीतील जुना बोल्लेगाव रोडवरील साई स्वप्न अपार्टमेंट मधील पार्किंग मध्ये उभी केलेली मोटारसायकल चोरट्यांनी चोरून नेली। ही घटना गुरुवारी रात्री 12:30 वाजेच्या सुमारास घडली। या प्रकरणी खंडू शेवराव डेरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात मोटारसायकल चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।